घेतलेले लाडवा कैरी घेतलेली म्हणजे असे आंबट कैरी असते ती घेतलेली आहे. त्याला हळद आणि मीठ लावून ठेवले. बाकीची साहित्य इथे घेतलेली हळद, लोणच्याचा तयार मसाला घेतले आहे आणि राई पावडर आहे, हिंग आहे, मीठ आहे आणि इथे तेल उकळून ठेवलेलं आहे म्हणजे एकदम गरम केलेलं गरम. आता ते थंड झाल्यानंतर आपण लोणच्यासाठी उपयोगात आणायचे. आता हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचे. हे सगळं मसाला मिक्स केलेला आहे. आता हे थंड व्हायला पाहिजे मसाला आणि तेल सुद्धा थंड झाल्यानंतर आपण तेल याच्यात मिक्स करूया आणि नंतर आपण कापलेल्या आंब्याच्या फोडी, कैरीच्या फोडी आणि थोडा वेळ पातेल्यात वगैरे 1-2 दिवस असंच ठेवायचं मुरत आणि तेलाची गरज लागली तर दुसऱ्या दिवशी परत आपण त्याचं तेल उकळून नंतर थंड झाल्यावर टाकायचं आहे. गरम तेल टाकायचं नाही. गरम तेल टाकलं तर आपलं लोणचं खराब होणार, हे लक्षात असू द्या. कधी तेल थंड करून त्याच्यात टाकायचं. आता ह्याच्यात मी कैऱ्या मिक्स करते. मी लगेच करणार आहे त्याच्यामुळे मी दाखवते. तुम्हाला जर वेळ असेल तर कपड्यावर पंख्याखाली वाळत ठेवायचं अर्धा तास तरी, म्हणजे त्याचं पाणीसुद्धा, पाण्याचा अंश असतो तो निघून जातो. आता मी डायरेक्ट करते. मसाला लावून ठेवले. आता आपल्याला त्याच्यात तेल थंड झाल्यानंतर तेल उठणार आहे. नंतर तुम्हाला बरणीत भरायचं, बरणीत भरा किंवा एका पातेल्यात एक रात्र असंच ठेवून द्यायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला तेलाचा अंदाज येईल तेल किती घालायचं. आता सगळं मसाला टाकून झाले. हिंग आपण अगोदर टाकला तरी चालेल किंवा नंतर जरी टाकलं त्याचा वास छान येतो. तेलात पण टाकलं हिंग तरी चालू शकतं. आता याला मुरत ठेवायचं, नंतर आपण तेल ओतणार आहे. आता तेल थोडं ओतायचं. दुसऱ्या दिवशी परत आपण तेल बघायचं किती गरज आहे. वरपर्यंत मी तेल टाकते. झाकण लावायचं. फोडी ज्या आहेत त्या पूर्णपणे बुडल्या पाहिजे त्याच्यामध्ये आणि तेल वरती